वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू आणि आमची वसई या संस्थेचा प्रमुख ऋषिकेश वैद्य हा मागील 2 दिवसांपासून फरार आहे. कारण अध्यात्म शिकवण्याच्या बहाण्यानं जवळीक साधून त्यानं पुण्यातील एका 35 वर्षीय महिलेवर अत्याचार केलाय. त्यामुळे त्याच्यावरती आता बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 25 मार्चला वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात या धर्मगुरूच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. ऋषिकेश वैद्यकडे पीडित महिलेचे अश्लील फोटो आहेत आणि त्या फोटोंच्या आधारे तो तिला ब्लॅकमेल करून पुन्हा पुन्हा भेटायला बोलवायचा. त्याने धर्मगुरू असल्याचं भासवून अनेक महिला मुलींना आपल्या जाळ्यात ओढलं आणि त्यांचं लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक आरोप देखील पीडित महिलेनं आपल्या तक्रारीत केलाय. दरम्यान या प्रकरणावरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. कारण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य यांच्या बरोबरचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोटो समोर आणला. फडणवीसांनी या आरोपीचा सत्कार केल्याचंही सपकाळ म्हणालेत. या प्रकरणी त्यांनी आपल्या ट्विट मधून केलेले नेमके आरोप काय आहेत, ऋषिकेश वैद्य या भोंदूने त्याच्या विरोधात होत असलेल्या आरोपांबद्दल काय स्पष्टीकरण दिलंय आणि पीडित महिलेनं तक्रारीत सांगितलेला सगळा घटनाक्रम नक्की काय आहे, त्याचीच माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. मंडळी, हे प्रकरण घडलंय डिसेंबर 2023 ते मे 2025 दरम्यान. पण जवळपास एका वर्षानं आता ऋषिकेश वैद्यवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता याचं महत्वाचं कारण असं सांगितलं जात आहे की नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात प्रकरणानंतर त्या 35 वर्षीय पीडित महिलेनं हिंमत दाखवली. तिने तिच्या सोबत घडलेला सगळा प्रकार तिच्या पतीला सांगितला आणि मग बुधवारी 25 मार्चला त्यांनी वसईतील माणिकपूर पोलीस ठाणे गाठलं. त्या ठिकाणी सायंकाळी उशिरा ऋषिकेश वैद्य याच्या विरोधात सविस्तर तक्रार दाखल करण्यात आली. त्या तक्रारीत पीडित महिलेनं आपल्या सोबत नेमका काय प्रकार घडला याबद्दलची माहिती दिली. तर त्या तक्रारीनुसार 35 वर्षांची ती पीडित महिला पुण्यात राहते. तिने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू आणि आमची वसई या संस्थेचा प्रमुख ऋषिकेश वैद्य याच्याशी तिची ओळख 2023 मध्ये झाली होती. फेसबुकच्या माध्यमातून त्यांची ही ओळख झाली. पुढे वैद्यनं त्या महिलेशी अध्यात्म शिकवण्याच्या बहाण्यानं आपली जवळीक वाढवली. कारण पीडित महिला ही अत्यंत धार्मिक वृत्तीची होती. नेमका याच गोष्टीचा फायदा ऋषिकेश वैद्यनं घेतला. मी शंकर आहे आणि तू माझी पार्वती आहे असं म्हणून वैद्यनं त्या महिलेचा विश्वास संपादन केला. दरम्यान डिसेंबर 2023 मध्ये तो त्या महिलेला भेटायला पुण्यात आला. धर्माचा आणि अध्यात्माचा आधार घेत त्यानं त्या महिलेला भुलवलं. मी साक्षात महादेवाचा अवतार आहे असं सांगून त्यानं तिला पुण्यातील मांजरी येथील एका लॉज मध्ये नेलं. त्या ठिकाणी गुंगीकारक पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केला. यावेळी वैद्यनं त्या महिलेला न कळू देत तिचे अश्लील फोटो मोबाईलमध्ये काढून घेतले आणि पुढे याच फोटोंचा आधार घेत त्यानं तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. या फोटोच्या आधारे तो त्या महिलेला सतत अडचणीत आणू लागला. पुन्हा भेटण्यासाठी तिच्यावर दबाव टाकू लागला. अखेर त्याचा हा फंडा यशस्वी झाला. मे 2025 मध्ये त्यानं त्या महिलेला वसईला बोलावून घेतलं. त्या ठिकाणी एका हॉटेलमध्ये नेत तिच्यावर पुन्हा एकदा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचं तक्रारीत सांगण्यात आलंय. आता नाशिकमधील अशोक खरात प्रकरण उघडकीस आल्यानंतर पीडित महिलेला हिंमत मिळाली आणि तिनं हा सगळा प्रकार तिच्या पतीला सांगितला. त्यावर त्यांनी वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात अशा प्रकारची फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार पीडित महिलेवर पुण्यात पहिल्यांदा अत्याचार झाल्यामुळे माणिकपूर पोलिसांनी हा गुन्हा पुण्यातील मांजरी पोलिसांकडे वर्ग केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिरालाल जाधव यांनी दिली आहे. दरम्यान भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यवर गुन्हा दाखल होताच माणिकपूर पोलिसांनी त्याच्या वसईतील निवासस्थानी धाड टाकली. मात्र तो तिथे सापडला नाही. तो फरार झाला असला तरी त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असून पुढे पोलिसांचं पथक देखील त्याच्या शोधासाठी कार्यरत आहे. पण आरोपी लवकर नाही सापडला तर तो त्याच्या मोबाईल मधील महत्त्वाचे पुरावे नष्ट करू शकतो असंही बोललं जात आहे. बाकी माध्यमांमध्ये हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर यावरून विरोधकांनी गंभीर आरोप करायला सुरुवात केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलंय. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे ज्यात ऋषिकेश वैद्य याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याच्या बातमीचा एक फोटो आहे आणि दुसऱ्या फोटोत आरोपी ऋषिकेश वैद्य हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जवळ उभा असल्याचं दिसतंय. हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या पोस्टमध्ये हे 2 फोटो जोडत लिहिलंय की अशोक खरात नंतर आता या स्वयंघोषित धर्मगुरू असलेल्या ऋषिकेश वैद्यनं महिलांवर केलेले अत्याचार समोर आले आहेत. जसं अशोक खरात मी कृष्ण तू राधा बोलून महिलांवर अत्याचार करत होता, त्याच प्रकारे मी महादेव तू पार्वती असं सांगत या भोंदू ऋषिकेश वैद्यनं एका महिलेवर बलात्कार केलाय.
आज पोलिसांनी त्याला अटक केली. देवेंद्र पंतांनी या लिंगपिसाटाचा सत्कार केल्याचंही समोर येत आहे. धर्माची शाल पांघरून आपले काळे कारनामे लपवणाऱ्या असल्या भोंदू बाबांबरोबर कोणाचे फोटो येवो न येवो, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे फोटो पहिले समोर येतात. हे बरंच काही स्पष्ट करणार आहे, असं म्हणत सपकाळ यांनी थेट फडणवीसांनाच धारेवर धरलंय. तर या घटनेवरून वातावरण तापल्यानंतर ऋषिकेश वैद्यनं फेसबुकवर एक पोस्ट केली आहे, ज्यामुळे या प्रकरणातील नेमकं सत्य काय आहे याबद्दल बोललं जाऊ लागलंय. त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलाय, लवकरच सत्य समोर येईल, सत्यमेव जयते. मंडळी, आरोपी वैद्यच्या या सोशल मीडियावरील पोस्टमुळे या प्रकरणाला आता नवीन वळण मिळतंय का ते पाहणं महत्वाचं असेल. दुसरीकडे फरार आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणाचा सगळा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करतील, सर्व पुरावे आणि दोन्ही बाजूंचे दावे तपासतील, त्यामुळे खरं काय ते समोर येईलच. तसंच आरोपीनं आपण धर्मगुरू असल्याचं भासून अनेक महिलांना जाळ्यात ओढत त्यांचे लैंगिक शोषण केल्याचं तक्रारीत सांगण्यात आलंय. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून देखील अधिक तपास होईल, असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. बाकी या घटनेवरील तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.